मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता भय जाता लाज वाटो म्हणी नको म्हणी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगे म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत शिरोमणी संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा मागणीपर अभंगातील आहे. अगदी 4 दिवसांचं काम केल्यानंतर अगदी उद्या काळाचं कीर्तन म्हणजे आदल्या दिवशीची सेवा म्हणजे मागणीपर पाहिजेच आणि त्यानुसार अभंगाला विवचन करण्यापूर्वी अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचं आयोजनाचं निमित्त सकळ संत सकळ वारकरी तुम्ही आम्ही माऊलींचे साधक अगदीच आपल्या परिसरामध्ये आपल्या सगळ्यांना संप्रदायाला तुम्ही आम्ही खेळी वेळी गदारोळ या आनंदे आपल्या सगळ्यांनाच या अधिक मासातील संधी बाबांच्या रूपानंच मिळाली. खरंच सांगते माऊलींनी त्यावेळेला किती आघात सहन केले असेल. माऊलींना कोणी प्रोत्साहन समाजाने दिलं नाही. तुम्ही आम्ही साधक खूप भाग्यवान आहोत की या समाजामध्ये एका कीर्तन करायला एका प्रवचन करायला एक योग्य असं स्थान देण्याचं काम बाबांनी केलेलं आहे. म्हणून आज आपल्या भागामध्ये इतके कीर्तनकार प्रवचनकार त्यांचा सन्मान आणि त्यांना पुढे जाण्याचं प्रोत्साहन हे सगळ्यात महत्त्वाचं मोठं कार्य बाबा करतात. मी तर माऊलींना इतकी प्रार्थना करेल 81 नाही तर माऊली आमच्या बाबांचा 100वा वाढदिवस सुद्धा आम्हाला साजरा करण्यासाठी आणि इथे येऊन सेवा करण्याची संधी माऊलींनी आम्हाला देव कारण आम्हाला मोठं करण्याचं काम बाबांनी केलेलं आहे. बरं का समाजामध्ये कोणीतरी प्रोत्साहन मोटिवेशन करणारा माणूस पाहिजे. एकमेकाचे पाय खेचण्यापेक्षा तुम्ही आम्ही खेळीमेळी एकमेकांचा हात धरून पुढे माऊलींच्या चरणापर्यंत कसं जायचं माऊलींचे खरे विचार समाजापर्यंत कसे पोचले पाहिजेत त्यासाठी शांती असणं खूप गरजेचं आहे. नियोजन असणं गरजेचं आहे. एवढा समाज इथेच नाही इथे मोजकेच असतील. थोडक्यात असा अर्थ नाही की बाबांचं गुणगान गायल्यानंतर पुढच्या वर्षीच्या जन्मदिनांची सेवा मला मिळावी निश्चितच नाही. अनुभव आले या अंगात या जगात येत असे बाबांच्या सानिध्यात राहून जे काही थोडेसे अनुभव आलेत त्याचं 5 मिनिटात विवेचन करणं गरजेचं आहे. जेव्हा कीर्तन करत असताना किंवा गणेश मंदिरामध्ये सेवा मिळाल्यानंतर बाबांना कळलं की बाबा अशा अशा ताई आहेत. सगळ्यांचा तुम्हाबाचा अनुभव आहे. जन्म 2 मुलांना दिला असेल 2 सुना असतील नातवंड आहेत पण तुम्हा सगळ्यांवर समान प्रेम करणारी प्रेममूर्ती बाबा आहेत. मी कोण आहे कुठली आहे कुठल्या समाजामधली आहे काय आहे बाबांना काही घेणं देणं नाही. बाबांना एवढंच माहिती आहे वारकरी आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्या वारकऱ्यांचा आदर इथे केला जातो. नवे नवे इकडचे सगळे कीर्तनकार जेव्हा बाबांच्या घरी जातात तेव्हा देवतुल्य मांडतात. साधू संत येते घरात होची दिवाळी दसरा इतका सन्मान तिथे त्यांच्या घरी अतिथी देवो भव अशा पद्धतीने त्या संतांचा सन्मान केला जातो. त्या संतांना सप्ताह संपूच नाही असं वाटतं. इतकी सेवा सेवे लागे सेवक झालो तुमच्या आलो निज चरणा म्हणजे असे बाबा. आणि या बाबांच्या मुलं आम्ही सगळे कीर्तनकार आणि सगळे वादक मंडळी सगळे गायक मंडळी आणि प्रत्येकाना बबन बाबा तर बाबा विचारूच नका की त्यांची म्हणजे आम्ही काय पाहिजे त्यांची पाठ थोपटावी. मी माऊलींनी त्यांची पाठ थोपटावी की एवढ्या वयामध्ये सुद्धा आणि म्हणजे सतत बाबांच्या बरोबर बाबांनी एक फोन करावा आणि एवढी मंडळी जमावावी. एवढे त्या भागातले कीर्तनकार सगळे इथे आलेत निव्वळ आणि निव्वळ बाबांच्या प्रेमा खातीर. बघा प्रेम प्रेम सुख देई
प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. विठ्ठल विठ्ठल. एक कीर्तन आणि एक रात्र कमी पडेल इतके बाबांचे गुण अनेक आहेत. पण आपण तेच गायले तर समाज म्हणाल ना, ताई तर कीर्तन दिले बाबांनी, तर कीर्तनामध्ये बाबांचेच गुण गावे असं वाटेल, असं निश्चितच नाही. जे खरं आहे इथे एवढं माऊलींच्या दरबारामध्ये आपण कुठे नाहीत बरं का, आपण माऊलींच्या दरबारात, त्यामुळे आपल्याला सत्य बोलणंच आहे. नाही तर जसं पेरावं तसं उगवेल. विठ्ठल विठ्ठल. अभंगांचं चिंतन करत असताना या अभंगाची रचना का झाली असावी याचा थोडासा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. संत शिरोमणी ज्ञानोबांच्या जन्माच्या पूर्वीची कथा बघितली तर 6 अवतार, अंबरीशी, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेवराय, नंतर तुकोबराय. विठ्ठल विठ्ठल. एवढ्या जन्मात महाराजांनी मात्र सेवाच केली. देवाकडे काहीच कुठल्या प्रकारचं मागणं ना तुकोबरायांनी मागितलं नाही. देव ऋणाईत झाला, देव ऋणाईत झाला, देव ऋणाईत झाला आणि देवच बोलायला लागला. म्हणसी काही मागा, अहो तुकोबराय काहीतरी मागा असं म्हणायला लागला. तेव्हा तुकोबराय म्हणाले, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. म्हणसी काही मागा ह्याची दे गा पांडुरंग. देव म्हणतो बरं का, हा अभंग म्हणजे देवाचा आणि तुकोबारांचा संवाद आहे. तुकोबारांना देव म्हणता, देव म्हणतात तुकोबारांना की अरे काय तरी माग बाबा, आज आपला मागणीचा दिवस आहे, आपण देवाकडे बघतो. देव म्हणतोय आपल्याला मागा नाही, पण तुकोबारायांच्या भक्तीचे प्रेमाचे ऋणाईत होते देव. म्हणून हे देवा आम्ही मागतोय, मी पण कशासाठी मागतो तुम्ही म्हणाले. म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. जन्मच द्यायचंय की ना देवा मला, तर कुठे दे, हरिदासांच्या घरी दे, हेची देगा. बर नुसता जन्मच दे नाही ना, हरिदासांच्या घरी जन्म दिल्यानंतर काय फायदा होतो. 3ऱ्या चरणात दिलंय, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. बरं का, नुसतं हरिदासांच्याच घरी जन्म देऊ नको, पण देत असताना नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. ह्या उक्तीप्रमाणे की संतांना लोटांगण घालत असताना मला कुठल्याही प्रकारची लाज वाटू नको देऊ. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. इतकं सगळं देवाने दिलं, पण देवा तुझ्या भक्तीमध्ये मी तल्लीन झालो पाहिजे, यासाठी अजूनही मी थोडे मागतो. कारण तूच म्हणालाय ना की मागा म्हणून. तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगी. तुझ्या नामामध्ये मी इतका रंगून गेलो पाहिजे, इतका रंगून जाण्याची शक्ती मात्र मला दे. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. 4 चरणांचा अगदी सुंदर असा अभंग. आणि ज्या वेळेला अभंग आपण चिंतनामध्ये घेतो तेव्हा त्याच्या खोलवर जाण्याचा निश्चितच प्रयत्न करत असतो. सेवेलागी सेवक झालो आपण, सगळे सेवेसाठी आलो तर माऊलींच्या. आज माऊलींच्या प्रांगणामध्ये अधिक महिन्यामध्ये असेल आपल्याला नामसंकीर्तनाचा लाभ जो मिळाला आहे त्याचं अनन्य साधारण महत्व आहे. धोंडा महिना असं आपण म्हणतो याला. मला मास आधी मला मास म्हणत होते. अगदी कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य ह्या महिन्यामध्ये करत तरी सुद्धा अधिक महिन्यामध्ये लग्न
बघितले ना पोस्टर. हो. अरे जे करायचं ते आपण केलं नाही, करत नाही, जे नको करावं ते करतोय. कलियुगाचा वारा असा लागलेला आहे की अशी परिस्थिती आहे की आपले आपण करा सोडवण, जग सोडवण. नारायण. लोकांना आपण ब्रह्मज्ञान सांगण्याची आता वेळ नाही, गप आपलं आपण सोडवणूक करायची. कारण तारीख देणारे कोण असतात, मग दोष कोणाला लागेल. आपल्याला सामान्य माणसाला काही समजत नाही, पण कधी कधी काय म्हटलं असतं, ते हलाल करण्यापूर्वी आपल्याला विचारतात करू का. हो. ते खूप हुशार आहेत, आपण मूर्ख आहोत. आता धर्म जागृती करण्याची गरज आहे. स्वतःहून करणार ना ते आपली मुंडे हलवून घेतात. काय करायचं हो, मग कोण पापाचा धनी, आपण. कारण ते करण्यापूर्वी आपली परमिशन घेतात. हे आपल्याला आता कुठेतरी कळलं पाहिजे. तुम्हाला अजून एक सांगेल पुढे जाऊन. बिर्याणी आपल्या सगळ्यांना आवडते, कीर्तनाचं चिंतन पण मी करणार आहे. बिर्याणी सगळ्यांना आवडते, म्हणजे आपल्याकडे नसेल कोणाला आवडत, पण जे खाणार आहेत त्यांना आवडते. त्याच्यामध्ये त्याची एक प्रथा आहे, ती आपल्याला माहिती नाही. बुजुर्ग म्हणतात त्याला, बुजुर्ग लोकांना त्याच्यामध्ये थुंकून दिलं जातं. ते थुंकणार तेव्हा ते शुद्ध आणि पवित्र होईल, आणि ते पवित्र असा नैवेद्य घ्यायला आपल्या लोकांची रांग लागलेली असते. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं नको असेल तर आपल्याला हरिदासाच्या घरी जन्म घ्यावा लागेल. मागणाऱ्यासाठी अधिकार संपन्न माणूस लागतो. कोणीही कोणाकडे मागतो का, नाही. मागणारा मागताय, देणारा देव आहे. बरं, हक्काने आपण कोणाकडे मागतो, आपल्या हक्काच्या माणसाकडे. देवावर हक्क गाजवायचा आहे, मग देवावर हक्क गाजवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. द्रौपदीने काय केलं, स्वतःची सख्खी बहीण कोण होती, सुभद्रा. तिने विचार केला, शाळू माझा एवढा भरजारी, देवाच्या करंगळी कापली. द्रौपदीने काय केलं, अहो आपला संस्कृतीचा उद्धार करेल. जी यवनांनी पाडलेली मंदिरं उद्ध्वस्त केलेली, त्या मंदिराची पुनर्निर्मिती करण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलं. अशी अहिल्याबाई होळकर आपल्या गर्भात असेल तर, सावित्रीबाई फुले आपल्या गर्भात असेल तर, झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या गर्भात असेल तर, आदिमाई मुक्ताबाई आपल्या गर्भात असेल तर, सगळ्या स्त्रियांनी विचार करावा. आता ते दिवस निघून गेले की वंशाचा दिवा मुलगा पाहिजे. गेले दिवस निघून. काही रडत बसू नका का वंशाचा दिवा नाहीये. अहो, वंशाचा दिवा आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतो, आणि ज्या पंथीला नको म्हणत असते ती सांभाळ करत असते. समाजाची पद्धत आहे, समाजामध्ये हेच चाललेलं आहे. आज कीर्तनकारांना प्रवचन करणारे समाज प्रबोधन करत असताना देवाचं नामस्मरण सगळ्यांना करायचंच आहे. देवाशिवाय काही आपल्याला उपायच नाही. पण त्या देवारूपी देवांनी संत रूपांनी संतांना जसं आपल्याचं केलं असते, देवते संत निमित्त त्या आपण निमित्त आहोत सगळे. देव स्वतः मनुष्याच्या देहात आल्यानंतर देवाला सुद्धा यातना दुःख सहन करावे लागले. सांगा तुम्ही, जर भगवान श्रीकृष्णाचा विचार केला तर भगवान श्रीकृष्ण तर राजपुत्र, जन्म कुठे झाला, बंदीखान्यात, कारागृहात जन्म. कोणाचा, देवाचा. स्वतः राजपुत्र असून, राजाचे पुत्र असून देवाचा जन्म. जन्माला आल्यानंतर राजगादी पाहिजे नको, टोपल्यात देवाला बसवलं. टोपल्यात बसवल्यानंतर काय देवाचे दुःख देव सांगेन,
देवाची कधीतरी संवाद करा. रामायण महाभारत बघितल्यानंतर नुसतं वाचून पाठ करू नका. विचार करा देवाला. देवाचा मनुष्य देह धारण केल्यानंतर किती दुःख सहन करावे लागले. कारागृहात जन्म घेऊ देव. जन्म घेतला टोपल्यातून बापाच्या डोक्यावर नदी ओलांडायचं तर नदी ओलांडलं. नदीला आलेला पूर. आता पुरात बाप चाललेला आहे. अशा पुरातून देवाच्या बापाला जावं लागतंय तर आपल्या बापाचं काय घेता. राज दरबारात जन्माला येण्याच्या पेक्षा कारागृहात जन्म झाल्यानंतर दुःख आल्यानंतर जसं आपलं पोर दुसऱ्याच्या पदरात टाकावं तसं वसुदेवानी नंदाच्या घरी देवाला ठेवला. कोणाला. भगवंत वसुदेवाच्या घरी, नंदाच्या घरी. आणि मग नंदाच्या घरी काय वेगवेगळ्या प्रकारच्या बालक्रीडा केल्या. बरं जन्माला आल्यानंतर पाळण्यात गेल्यानंतर तरी देव सुखी आहे का हो. पुतना मावशी येते. वेगवेगळे गागासूर बकासूर. लहान छोट्या बालकाला मारण्यासाठी मोठा नाहीये कोण. देव सुखी आहे का देव तरी हो. तुम्ही आम्ही नुसतं गाराने सांगत असतो देवाला. देवाने तरी मनुष्य देहात येऊन सुख उपभोगलं का. निश्चितच नाही. मस्त छान पैकी गवळणीनं वेळ लावला. गवळणीवर प्रेम केलं. दोघे एकमेकांना एकरूप झाले. गवळणी तल्लीन झाला देवा बरोबर. देवाचा प्रेम जडलं एका गवळणी बरोबर नाही सगळ्यांच्या. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी. ब्रह्मचार्य सगळ्यांना वेळ लावलं आणि याला सुद्धा त्या सगळ्यांचं वेळ लावलं. पण पुन्हा विरह सहन करावा लागला. आहे का देवाच्या. देवाच्या तरी मनुष्य देहरूपी घेत असताना देवाला सुख आहे का सांगा. निश्चितच नाही. एवढ्यांना सोडून पुन्हा जावं लागलं. आता देव कुठे गेला सांगा बरं. कंसाला मारण्यासाठी. तिथं तरी देवाला सुख आहे का. आहे का. थोडक्यात पूर्ण इतिहास पूर्ण देवाचा शेवट सुद्धा झाला असताना देवाच्या पायाला कोणी मारला. पारध्याने. तुम्ही सांगा देव एवढा सोपा आहे का. पारध्याने पान मारावा आणि देवाने देह सोडावा. निश्चितच नाही. मनुष्य देह घेतल्यानंतर या देहाला दुःख भोगावंच लागतं. विठ्ठल बरं का. मनुष्य देह आम्हाला मिळाला पण आम्ही संतांनी देवाकडे मागणं करत असताना काय केलं. हरिदासाची या घरी मज उपजवा जन्म तरी देवा. मनुष्य देह दिला तरी चालेल कारण मला माहितीये मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकेने दिदला. कधी हरिदासाच्या घरी जन्म घेतल्या नंतरच. अन्यथा नाही. मग का हरिदासाच्या घरी जन्म घेतात की हरिदास आम्हाला सांगतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला.
हरिदासाच्या घरी जन्म घेतल्यानंतरच विठ्ठल विठ्ठल आपल्याला म्हणायला म्हणेल की विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा. कधी जर आपण हरीच्या दासांच्या घरी जन्म घेतला तर विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मळ इतकी मात्रा त्या विठ्ठल नामामध्ये आहे. आणि हे जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला हरिदासाच्याच घरी जन्म घ्यावा लागेल. आणि देव म्हणतो, देवा तू म्हणतोच म्हणून मी मागतोच अभंगाचं दुसरं चरण. हेची देगा देवा, हेची देगा देवा, मनसी काही मागा, 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 मनसी काही मागा. हेची देगा पांडुरंगा, मनसी काही मागा, मनसी कागा सागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, मनसी काही मागा, 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 मनसी काही मागा. हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा. म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. मग संतांनी काय म्हणायचं, घेईन मी जन्म याचसाठी देवा, 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 ही चरण सेवा साधावया, चरण सेवा करावया, तुझी चरण सेवा करावया. देवा म्हणसी काय मागा म्हणत असतील ना तर मला असा जन्म दे की तुझ्या सेवेशिवाय दुसरं काही नको. इतकं देवाचं आपलं नातं महत्त्वाचं आहे. पण त्या भावाने आपण देवापर्यंत गेलो पाहिजे. आपलं कसं होतं माहिती आहे, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. आपण देवाकडे जातो आणि येतो फक्त. एकतर का जातो आपल्याला माहिती नाही, बाकीचे जातात दर्शनाला म्हणून मी दर्शनाला जातो. काय आपण जे काही काम करतो त्याच्यातून काहीतरी फीडबॅक पाहिजे. साधं सिंपल उदाहरण घ्या. दिवाळीचे दिवस होते. आता दिवाळीच्या दिवसामध्ये कंपनी प्रत्येक कामगाराला काय देते? बोनस. बोनस कसा दिला जातो त्याचं जर फायनान्शियल अकाउंट आपण बघितलं, वर्षभरामध्ये IT रिटर्न फाईल ज्या वेळेला एखाद्या कंपनीची तयार होते त्यावेळेला जो काही प्रॉफिट असतो त्याच्यातला काही हिस्सा कामगारांना द्यावा लागतो आणि तोच म्हणजे बोनस. कधी कधी डिव्हिडंड मिळला जातो. आपण शॉर्टकटमध्ये दिवाळीच्या सगळ्यांना बोनस मिळतो हे सगळ्यांना माहिती आहे. तर डिव्हिडंड वगैरे मी काय सांगत बसणार नाही. आपल्याला बोनस ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. नेहमीच्या पगारापेक्षा जास्तीचा असलेला बोनस ज्या वेळेला घरात येतो
त्यावेळेला पत्नीने आधीच कॅल्क्युलेशन केलेलं असतं. मग आता मागण्याचा खरा अधिकारी कोण असते? पत्नी. आता पत्नी म्हणजे भक्त समजा आणि देव म्हणजे पती समजा. कारण धोंड्याच्या महिन्यामध्ये वा वा जावयाचीच पूजा का करतात? प्रश्नचिन्ह. हो ना, काही किती रील्स निघालेत, काय निघालेत काय आता. बरोबर, तर रील्स बरोबर आपण चाललो पाहिजे, पण कमीत कमी लोकांना इतकं कळलं की धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला बोलतात आणि त्याचा आदर सत्कार करतात. पण का करतात? उत्तर नाही. बऱ्याच लोकांना माहिती असेल, बऱ्याच लोकांना माहिती नाही. ज्यांना माहिती आहे त्यांनी नाही माहिती त्यांना सांगावं. का बरं असेल? जावयांना कोण जावया असेल तर सासरी नेलं नसेल तर सांगा बरं, धोंड्याच्या महिन्यात घ्या मला बोलून. नाही जेवण जास्त गोडा धोडाचं घातलं तर डाळ भात भाजी घातली तरी चला, पण त्याच्या मागचं कारण काय लक्षात ठेवा. हा अधिकार कोणाला असतो? फक्त ज्याच्या घरी कन्या असते त्यालाच. कारण लग्न विधी करत असताना हातावर पाणी घेऊन कन्या दान करत असताना तो जावई कसा आहे याचा विचार नाही करत, पण त्याला विष्णू स्वरूप मानला जातो. काय स्वरूप मानला जातो? विष्णू स्वरूप. ब्राह्मण देवता म्हणते हे जावई तुमचे विष्णू स्वरूप आहेत आणि तुमची कन्या म्हणजे लक्ष्मी स्वरूप आहे. आणि लक्ष्मी स्वरूप असणारी कन्या ही आता जावयांना आम्ही देणार आहोत, म्हणून कन्यादानाचं विधी करणं खूप पवित्र आहे. म्हणून कन्या पाहिजे बरं का. मग आता परत कन्या झाल्यानंतर लक्ष्मी त्यांच्या घरी आपण दिलेली आहे, पण 3 वर्षानंतर एक्स्ट्रा दिवस मिळत जातात. आणि हे एक्स्ट्रा दिवस वरचे मोजून 3 वर्षानंतर येणारा हा धोंड्याचा महिना, याला पुरुषोत्तम मास तर म्हटलं जातं. दान धर्म करणं खूप महत्वाचं. अन्नदानाचं विशेष महत्व. जावयाला काय बोलवायचं की त्या जावयाला आपण कन्या लक्ष्मी स्वरूप दिलेली असते, त्याला पुन्हा घरी बनवायचं, त्याला परत विष्णू स्वरूप नारायण स्वरूप पुरुषोत्तम मासामध्ये त्याची पूजा करतो आपण. कारण विष्णू स्वरूप जावयालाच आपण आपली लक्ष्मी स्वरूप कन्या दिलेली. म्हणून 3 वर्षानंतर जावयाला बोलवा आणि त्याची विष्णू स्वरूप म्हणून पूजा करायची. जावयाला अंगठी, काय अजून काय तरी मौल्यवान वस्तू, गाडी बिडी, ह्या काय उद्देश नाही त्याचा मागचा. त्या जावयाला विष्णू स्वरूप मानायचं. बरं, विष्णू स्वरूप असणाऱ्या जावयालाच मुलगी द्या. अशा विष्णू स्वरूप जावयाला मुलगी द्या की 3 महिन्यानंतर त्याला घरी आदर सत्कार करताना आपल्याला वाटलं पाहिजे की माझी लक्ष्मी स्वरूप मुलगी कोणाला दिलेली आहे? विष्णू स्वरूप असलेल्या जावयाला. म्हणजे जावई ही चूज करताना गरिबी असली तरी चालेल, पण पवित्र तुळशीची माळ त्याच्या गळ्यात असावी. नाही 10 तोळ्याचा गोप त्याच्या गळ्यात असला तरी चालेल, पण अरे त्याचं मोलच आपण करू शकत नाही अशी संप्रदायाची भगवान विष्णू स्वरूप असणारे तुळशी माळ आपल्या गळ्यात असावी. असाच जावई सिलेक्ट करा. बाकीचे तसे राहिले तरी चालतील. विठ्ठल असा अजिबात उद्देश नाही. सगळ्यांना मुली मिळू दे, पण आपण लक्ष्मीचा स्वीकार करण्यासाठी मी विष्णू स्वरूप होण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे? विष्णू स्वरूप होण्यासाठी भगवान विष्णूचे गुण आपल्या अंगी येतील ना येतील माहिती नाही, प्रयत्न करायला काय जातंय? या महिन्यामध्ये भगवद्गीतेचा 15वा अध्यायाचं पारायण करण्याचं विशेष महत्व आहे. कारण देव स्वतः सांगतो की मी तुमच्या जवळच आहे. अहम वैश्वा नरभूत्वा प्राणिना देहमाश्रितम प्राणापान पंचाम्यन्न चतुर्विधम सर्वस्य चामृति सन्निविष्ट मतस्मृति ज्ञानमोहनशं वेदैश्च सर्वं ब्रह्मेव वेदं वेदांत कृद्वेद विदेव चाहं. की सगळीकडे अरे मी अंश रूपाने तुमच्या शरीरामध्ये राहतो. तुम्हाला त्याची जाणीव असणं गरजेचं आहे.
किती वेळा संत सांगतात की नको नको म्हणा गुंतू माया जाळी काल आला जवळी काळाची ही उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा. किती वेळा संत सांगून गेले पण आपण काय त्यांचं ऐकलं नाही. आपण तात्पुरतं ऐकतो 2 तासापुरतं कीर्तनामध्ये गेल्यानंतर की तुमचं तुम्हाला ठेवा आमचं आम्हाला. इधर से आया इधर से छोड़ दिया. आतमध्ये आपले इथे मध्ये पोकळत आहे का तिकडचे जे 9 सिस्टम वर गेले की श्रवणेंद्रियाने ऐकलेलं ज्ञानेंद्रियांमध्ये श्रवण कानाचा भाग आहे की ज्ञानेंद्रियामध्ये की 5 सेन्सरी सिस्टम ज्यांना म्हटलं जातं त्याच्यामध्ये डोळे महत्वाचे आहेत. डोळ्यांनी काय बघावं. कान महत्वाचे आहेत. कानानं काय ऐकावं. नाक महत्वाचं आहे की कशाचा वास घ्यावा. जीव अतिशय महत्वाचे की किती जिभेचे चोचळे करावे. सेन्सरी ऑर्गन मध्ये त्वचा येते. त्वचाने कशाचा स्पर्श करावा. एवढी सिस्टीम आपली महत्वाची आहे. आपण जे खातो ते पचन होईलच याची गॅरंटी. काहीही मुखाने घातलं तर ही सिस्टीम बिघडू आणि सिस्टम बिघडली तर पूर्ण बॉडी. मग त्या सिस्टीमनं कुठं जायचं हे ठरवायचं. म्हणून तुकोबारायाने सांगितलं बरं या सिस्टीमला कुठे न्या. किती लोटांगड घाला तर संतांच्या चरणावर. अभंगाचं 3रं चरण. संत लोटांगणी 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 जाताला नको मानी जाताला नको मानी मनची काय मागा मनची काय मागा मनची काय मागा मनची काय मागा जाताला नको मानी जाताला नको मानी मनची काय मागा म्हणती काही मागा म्हणती काही मागा म्हणती काही मागा संता लोटांगणी संता लोटांगणी जाताला जोमानी जाताला जोन गो मानी जाताला जोन गो मानी संता लोटांगणी जाताला गो मानी जाताला जोन गो मानी जाताला जोन गो मानी संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. प्रत्येक वारकरी संप्रदायाच्या घरामध्ये एकच प्रथा असते की जे कोणी अतिथी येतील त्याचं स्वागत करावं त्यांच्या पाया पडावं. त्याच्यातलीच एक शॉर्टकट अशी मी कथा तुम्हाला सांगते की मृकुंडेय ऋषी जे आहेत त्यांना मार्कंडेय नावाचा पुत्र झाला. पण संत जेव्हा घरी येतात ऋषी घरी आल्यानंतर कळल्यानंतर की मार्कंडेय ऋषींचं आयुष्य कमी होतं. फक्त 6 महिने जगणार होते. सप्त ऋषींनी सांगितलं एक काम करा. कारण त्यांच्या गुरुवर्यांनी सांगितलं की जे कोणी येतील संत साधू कुणी आपल्या घरी आले तर त्यांना काय करायचं
लोटांगण घालायचं. 5 मिनिटात मी लगेच संपवते की लोटांगण घालण्याचं काम आपण म्हणून आपल्या घरच्या असलेल्या मुलांना सांगावं घरी की बाबा कुणीही आपल्या घरी अतिथी आल्यानंतर वारकरी असो नसो काय करा, त्यांच्या नमस्कार करा अतिथी म्हणून. कारण अतिथी देवो भव आपली परंपरा आहे. देव कुठल्या रूपात आपल्या घरी येईल आणि आशीर्वाद देऊन जाईल सांगू शकत नाही. असे ऋषींनी आशीर्वाद दिला, सप्त ऋषींनी आशीर्वाद दिला आयुष्यमान भव. नंतर कळलं की याला 6 महिन्याचं आयुष्य आहे. पुढे जाऊन सप्त ऋषींनी कल्पना दिली की बाबा आता ब्रह्मदेवांकडे जावं लागेल, कारण आयुष्याची दोरी सगळी तिकडं असते. शॉर्टमध्ये मी 5 मिनटं संपवते, विस्तृत केलं तर 10-15-20 मिनटं जातील. तिकडे जाऊन ब्रह्मदेवाकडे नेलं आणि तिकडं काम नियम एकच दिलेला, काय? लोटांगण घालायचा. आशीर्वाद मिळाला आयुष्यमान भव. ती हस्तरेषा त्याची मिटवायला लागली ब्रह्मदेवांना. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. काय आपल्या जीवनामध्ये बदल होईल सांगू शकत नाही, त्यासाठी संतांना लोटांगण घालावंच. आणि मग या संतांना लोटांगण घातल्यानंतर संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. मग आपल्याला वारी करावी लागेल, माऊलींचं भजन म्हणावं लागेल, पांडुरंगाचं भजन करता करता त्याच्या रंगामध्ये नाचावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला शक्ती हवी असेल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे अंगे, तुका म्हणे अंगे, तुका म्हणे अंगे, तुका म्हणे अंगे, तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगे, तुका म्हणे अंगे, तुका म्हणे अंगे, तुका म्हणे तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी. शब्द दे ना तुरंगे, शब्द दे ना तुरंगे. मनशी काही मागा, मनशी काही मागा, मनशी काही मागा, मनशी काही मागा. शक्ती देई नाचे रंगी, शक्ती देई नाचे रंगी. मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. हे देवा पांडुरंगा, ओ हे देवा पांडुरंगा. हे देवा, हे देवा टाळाच टाळ. गुरु आणि शिष्य यांची आज बुलंदी आहे आणि मध्ये मी माध्यम आहे. विठ्ठल विठ्ठल देवाकडे मागणं करताना तुकोबाराने हरिदासाचीच घरी का मागितली. लक्षात ठेवा, देवाची भक्ती करत असताना देव प्रत्येक घडीला आपली परीक्षा घेत अगदी कसाला लावत असतो. काय वाटतं, एवढं वर्ष लग्न झालं अजून पाळणा हळत नाही, ज्यांच्या घरी नाही त्यांना ते दुःख विचारा. पण बोललो भा नाहीच, मी मागणारच नाही देवा. खडकाई दुःखाने व्याकुळ झालेली जर तो प्रसंग आपण आठवला विठ्ठल पंतांचा आणि रुक्मिणी मातेचा, तेज पुंजास विठ्ठल पंतांचं तेज पाहुण रुक्मिणी माता, असाच हाच पती मला असावा असं मागणं करते. भगवान
परमात्मा मागण्या ऐकून असाच पती मिळून देते, पण त्या योगाची साधना त्याचं लक्ष काही संसारात नव्हतं. पत्नीकडे परमिशन घेतली जाते, रुक्मिणी माते माझं लक्ष काही संसारात लागत नाही, मी जाऊ का ग? कुठली पत्नी परमिशन देईल का? हा? नाही देणार. कुठे नाही जायचं आळंदीला. बाबांचा 81वा वाढदिवस आहे, बाबांनी प्रेमाने आमंत्रण केलं, मला जायचंच आहे. गप बसा, उद्या पोराचं ऍडमिशन आहे. नाही आलो आम्ही. अगं लहानाचा मोठा झालो मी, लहानाचा मोठा झालो, इतकं बाबांनी प्रेम आम्हाला दिलं, मला गेलंच पाहिजे. ती म्हणाली नाही जायचं तर नाही आले. विठ्ठल विठ्ठल. हो देव, दोघही देवाचे निस्सिम भक्त. विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणजे जणू भगवान विष्णूच आणि रुक्मिणी माता म्हणजे जणू लक्ष्मी माताच. दोघही देवाचे निस्सिम भक्त आणि परमिशन द्यावी. जा ना तुम्ही, तुमची इच्छाच नाही, तुमचं मनच जर संसारात लागत नाही तर मग जा ना. मनामध्ये दुःखी होती, पण पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, पतीच्या मता व्यतिरिक्त न जाणारी रुक्मिणी माता पण नंतर दुःख करत बसली. आता दुःख करत असताना आपलं दुःख कोणाला सांगावं? तुम्हा आम्हाला सांगून देवा दुःखाचं निरसन होईल का? निश्चितच नाही. की आपल्याला सांगायचं असेल तर दुःख त्या देवाला सांगावं, संतांना सांगावं. काय होतं? संतांना सांगितलं तर काय होतं आणि आपण काय संतांना सांगतो? संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांकडे जावं. सगळ्यांना कथा माहिती आहे की दररोज अजाण वृक्षाच्या फेऱ्या दररोज मारायच्या आहेत, दररोज मारायच्या आहेत. आणि एक दिवस संत आले, श्री संतांची या माथा चरणावी साष्टांग आणि अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद मिळाला. त्याच्या पुढच्या सगळ्याच कथा तुम्हाला माहिती आहे की संतांना लोटांगण गेल्यानंतर काय होतं. पुन्हा माऊलींचा जन्म, पुढे जाऊन जन्म झाला आणि नंतरचं आपल्याला कथन करायचं आहे तेच की प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आमची मुलं शिकावीत, ज्ञानी व्हावीत, त्यांना ज्ञानार्जन मिळावं. आता सुद्धा आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की आपली मुलं शिकावीत, ज्ञानी व्हावीत, मोठे ऑफिसर व्हावेत. पण त्याच्यासाठी आपण काय त्याग करायला तयार आहोत का? नाही ना. आमच्या मुलाला 40%, 45%, 50% पैकी जरी गुण मिळाले तर आम्ही त्याची इतकी वावा करतो, बाळा तुला आयफोन घे, काय तुला पाहिजे ते सांग. तुम्ही सांगा 40, 45, 50% काढण्यासाठी त्याने किती मोठा अट्टहास केला असेल. आपण वर्षभर डोळ्याने पाहिला नाही का? काय त्याग काय करतो आपण? आपण काहीच करत नाही, मागणी मात्र एवढी मोठी करत असतो. संतांनी तसं केलं नाही. त्याग मोठा, आमच्या मुलांना ज्ञानार्जन मिळालं पाहिजे, त्यासाठी देहांत प्रायचित्त विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी मातेने घेतलं. किती मोठा त्याग आहे हा. आपण पूर्वमीमांसा शिकणं गरजेचं आहे की आपल्या मुलांना ज्ञान मिळावं. यासाठी केलेला त्याग आज लाखो करोडो अब्जावधीचा वारकरी संप्रदाय आपल्या भारतापुरता मर्यादित न राहता अख्ख्या जगामध्ये पसरवण्याचं काम माऊलींनी केलेलं आहे.
अशा माऊलींच्या आई वडिलांना किती दुःख सहन करावे लागले, याचा थोडा तरी कुठेतरी मनाला आपल्या ओलावा असावा. किती मोठा त्याग त्या आई वडिलांनी केला असेल. अवतारी पुरुष होते निश्चितच, पण आई आणि वडील जगामध्ये जे प्रेम आपल्याला करतात, जगाचा बाप सुद्धा आपल्यावर इतकं प्रेम करू शकत नाही, इतकं निस्वार्थ वृत्तीने आई वडील आपल्या मुलांवर प्रेम करत असतात. काय त्याचा फीडबॅक मिळतो मलाच तुम्ही सांगा. विठ्ठल काय त्या त्यागाचा फळ मिळालं आपला. साधकाचा माया बापा दरुषण हरे ताप, साधकाचा माया बापा दरुषण हरे ताप, साधकांचा माया बाबा दर्शन घडे तप, हरे हरे भारताचा माया बाबा दर्शन हरे ताप. सर्वाभूती सुखारूप ज्ञानबा माझा, सर्वाभूती सुखरूप ज्ञानबा माझा, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णये गीतेची, विठोबाचा प्राण सखा ज्ञानबा माझा. आपल्या साधकांचे मायबाप झाले माऊली. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. संतांच्या मांदियालीमध्ये जर विशेष कौतुक केलं तर ज्ञानरूपी माझी माऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रेममूर्ती आपले नामदेव महाराज, आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आणि वैराग्य मूर्ती म्हणजे तुकोबाराय. काय कमी काय केलं देवानं आपल्याला. आपल्याला फक्त खायचंय बरं का, आपल्याला फक्त चाखायचं आहे. सगळं आपल्या समोर आहे, सगळे ग्रंथ आहेत, आदरणीय असे संत आहेत. आपल्याला फक्त इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेळ गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचितासी भरू कळी आली. सांगायचं तात्पर्य असं की देवाला असंच का मागितलं की हरिदासाची आहे घरी, असं का म्हणाले नाहीत की मला कुठल्या तरी एखाद्या श्रीमंतांच्या घरी जन्म पाहिजे, एखाद्या मंत्र्याच्या घरी जन्म पाहिजे. नाही ना, हरिदासाच्याच घरी का. त्याचं कारण आहे. गीता भागवत करीती श्रवणा, भागवत करीती श्रवणा, भागवत करीती श्रवणा, भागवत करीती श्रवणा, अखंड चिंतन सर्वकाळ, अखंड चिंतन सर्वकाळ, अखंड चिंतन सर्वकाळ. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होतेची सात्विक दयांचा, हरिक वाटो देवा. आधी कन्या मागितली बरं का. आधी काय मागितली, आपण काय बोलतो, अजून पहिला पुत्र पाहिजे आपल्याला. प्रत्येकाला आशा असते बरं का. पण गुजराती मारवाडी काय म्हणतात बरं का, काय बोलतात, पहिली बेटी धनाची पेटी. आजचा दिवस खूप सोनियाचा. आज 9 महिने 9 दिवसात झाली जग बघण्याची गाई, अन वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. 9 महिने 9 दिवसात
नको पंथी विजवू आई ओजाच्या दिवाबाई नको पंथी विजवू आई 9 महिने 9 दिवस झाली जग बघण्याची घाई 9 महिने 9 दिवस झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिवाबाई नको पंथी विजवू आई वंशाच्या दिवाबाई नको पंथी विजवू आई पंथी विजवू आई 9 महिने 9 दिवस गर्भात असताना बाहेरण्याची घाई होत असते. माहिती नसतं आईला की मुलगा आहे की मुलगी आहे. आज पवित्र असा दिवस अहिल्याबाई होळकर यांचा पुण्यस्मरणाचा दिवस. काय जाणो ज्या मुलगी आपण नको म्हणत असतो ती अहिल्याबाई होळकर निघाली तर भरजरीत आपला शाळूक फाडला आणि देवाच्या करंगळीला बांधला. किती प्रेम देवावर असावं. असो 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 ऐसा आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. कुठे आहोत ही आठवण राहिली नाही पाहिजे, त्याला खरी भक्ती म्हणतात. सेवेमध्ये पण प्रकार असतात. तो मागणारे कोण असतात? वेगवेगळ्या प्रकारचे समाजामध्ये मागणारे लोक आहेत. त्याच्यामध्ये कोण कधी मागतं? एकतर कंपनीमध्ये आपण 1 तारखेला सतत वाट बघत असतो ती पगाराची. काम करतो त्याचा मोबदला मागतो. जेवढ्या दिवस काम केलंय तेवढ्या दिवसाचा मोबदला आपल्याला मिळणार आहे. जे काम करतो त्याचा मोबदला मिळतं. काही जण सेवा करतात पण सेवेचा काहीही कुठल्या प्रकारचं मानधन घेत नाही. घरामध्ये तुमच्या घरामध्ये असणारी स्त्री सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्यासाठी सेवेलागी सेवा करत असते. तिचा कोणी पगार दिलाय का? जर दिला असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही. पण ती कधी म्हणते का मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुमची, तुमच्या कुटुंबाची, तुमच्या मुलाबाळांची, तुमच्या घराची, सगळ्यांची सेवा करते. माझं स्वतःचं घर मी टाकून आले आणि तुमचं घर ते स्वतःचं घर मांडलं आणि सगळ्यांची सेवा करत बसले. कधी पगार कुणी मागितलाय का? आपण देतो. तुम्ही सगळे पुरुष खूप चांगले आहात की आपला पगार सरळच आपल्या पत्नीच्या हातात आताचे पुरुष देतात. त्यामुळे सगळ्या पुरुषांना धन्यता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वीचा कारभार वेगळा होता. पूर्वी सगळं जो मॅनेजमेंट आहे ते सगळं मॅनेजमेंट घरातली प्रतिष्ठित व्यक्ती करायची. उदाहरणार्थ बाबा प्रतिष्ठित घरातले, मुलं बाळा जेवढं कमवणार ते बाबांच्या हातात देणार आणि सगळं मॅनेजमेंट कोण करणार? ते सेवा करतात पण त्याचा मोबदला घेत नाही. बाबांना अर्पण करतात. आता तुम्ही काय करायचं ते करा. इतका विश्वास मुलांचा बाबांवर आहे. नाहीतर आताच्या कलियुगामध्ये एवढं कोणीही करत नाही की 100% विश्वास. विश्वास कसा आहे की जे काही आम्हाला ते कोणा मुलं? तुमच्या मुलं. हा भाव असणं खूप गरजेचं आहे. सेवा करतात पण सेवाचा मोबदला काही घेत नाही. संत सुद्धा तसे आहेत आणि अशा संतांचे ऋणाईत देव झाले. इतके देव झाले की बोलोभात वर्षानुवर्ष बोलोबा वारीला जात होते पांडुरंगाच्या दर्शनाला. इतके ऋण बोलोबांचे वाढले की देवाला मान खाली घालावी लागली. अरे बोलोबा तुम्ही मागणार तरी कधी? अजूनही घरामध्ये बाळ नाही तरी बोलोबा करतायत वारी. कधीही देवाकडे कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही. घरामध्ये काय कमी असेल तर सगळ्यात दुःखी आणि कष्टी
आणि टकटक करणारी बाई असेल तर ती आपल्या घरातली स्त्री असते. मी टकटक करणारी म्हणाले. सतत बोलत राहणार. साखरच नाही, आज तेलाचा डबा संपलाय, तांदूळ संपलेत, तुमच्या घरात लक्ष आहे की नाही कोण असते? बाई असते. कणकाई सतत म्हणायची, अहो किती त्या पांडुरंगाची सेवा करता, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. पण मागा ना त्याच्याकडे. काय मागायला जातंय? मागणं आमच्यात नाही, आमची जात मागणाऱ्यांच्या ह्याच्यात पडत नाही. आम्ही देवाकडे काही मागणार नाही. काही मागणे आम्हाची. एक वर्ष असं वाटलं कणकाईला, हे काय असे मागणार, आम्हालाच यांच्या बरोबर जावं. स्त्रिया खूप हुशार असतात बरं का, खूप म्हणजे खूप. प्रत्येकाने आपल्या संसारामधला अनुभव घ्यायला असेलच. त्यांना जर एखादी वस्तू पाहिजे असेल ना, ते खूप डोकं लावतात. तसंच कणकाईने डोकं लावलं. बोललो बा म्हणाले, बर वारीस येतेच माझ्या बरोबर, हट्ट धरलाय तर स्त्री हट्ट पुरवलं पाहिजे, पण एक अट आहे, देवाकडं काही मागायचं नाही. हा निश्चितच नाही मागणार ना, मी येते तुमच्या बरोबर, मी देवाकडे काहीही मागणार नाही. दिला शब्द. चला, पूर्वी कसा असायचा, पुरुष पुढे स्त्री मागे. आता थोडंसं उलट झालंय. ठीक आहे चालेल. बोलोबा पुढे दर्शनाला, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. कणकाई जाताना अगदी दुःखी चेहऱ्याने देवाच्या दर्शनाला. बोलोबांनी दर्शन घेतलं आणि गरुड खांबाला मिठी घालायला गेल्यानंतर आता कणकाईचा नंबर येणार की नाही, गेले ते गरुड खांबाकडे. चेहरा पाडून देव म्हणाला, आता ही चेहरा पाडून आलेली आहे, आता मी मात्र संधी साधणार. कणकाई माते, का ग चेहरा पाडला? सारे कणकाई डचकली. कोण आहे? देव बोलतोय प्रत्यक्षात आपल्याशी. कणकाई खुश झाली. देव बोलतोय. नाही रे देवा, माझी कूस किती दिवस ओस पडलेली आहे, रिकामी आहे, काय करावं? टेन्शन घेऊ नको तू, जा, मुलगा होईल. 3 वेळा मुलगा होईल 3 वेळा बोलले. जाताना कणकाईचा जो चेहरा दुःखी होता, तो येताना मात्र असा प्रसन्न आणि प्रफुल्लित झाला. आपणही खुश झालो. कणकाई एवढ्या दिवसाची कूस माझी ऊस पूर्ण होईल आणि 3 मुलं होतील, आणि हा आशीर्वाद देवाने दिल्यानंतर कुठली स्त्री खुश होणार नाही. इकडे बोलो बा गरुड खांबाला लोटांगण घातल्यानंतर बघतायत तर कणकाईचा चेहरा, जाताना हा चेहरा जसा दुःखी होता, येताना किती प्रफुल्लित झाला. मग विचारलं, काय ग कणकाई बाई, जाताना तू दुःखी होती, येताना इतकी प्रफुल्लित झाली, देवाकडे काय मागलं तर नाही ना तू? नाही हो, मी तुमचा शब्द पाळला, मी देवाकडे काही मागितलं नाही, पण देवाने मला विचारलं. बोललं बा, म्हटले बरोबर देवास तू डाव साधून घेतलास. मग काय मागितलंस? काही नाही, मी वाटलं असं असं झालंय, मग देवाने मुलगा देईल, मुलगा द्यायचा. आपण पुढचं काय मागितलं? काही नाही मागितलं. अगं नुसता मुलगा देईन. आता किती आहेत आपले, सगळ्यांना मुलं बाळा आहेत, ज्याची त्याची कशी आहेत ती ज्याला त्यालाच माहिती आहेत. कोण कुणाला हिशोब देऊन काय फायदा नाही. मग ती अशी मुलं नको ना, जा परत देवाकडे. पुत्र देई ऐसा संता की ती प्रेम ती आण पंढरीनाथ, की त्याला भजनाची वेळ पंढरीनाथाची पाहिजे, असा देव माग, असा देवाकडे जाऊन असा पुत्र माग. परत कणकाई गेली आणि सांगितली की माझा भजन करणारा पांडुरंगा, तुझं भजन करणारा असा पुत्र आम्हाला दे. आणि मग तुकाराम महाराजांचा जन्म झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुत्र देई ऐसा संता, ज्याचा
पांडुरंग ज्याला आवडी पंढरी नाथा किंवा ज्या आवडी पंढरी नाथा असा पुत्र दे की ज्याला पांडुरंग परमात्म्याची आवड असणारा पुत्र दे. अशा प्रकारचा पुत्र दे. पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. असा पुत्र आम्हाला दे. नाहीतर नाही दिलास रे ऐसे न करू तुम्हाने तरी माझे करी निसंताना. असा पुत्र नसेल तर नरहरी सोनार म्हणता असा पुत्र नसेल तर मला नाही दिलास तरी बरे चालेल पण तुझी भक्ती करणारा असा पुत्र दे. म्हणजे अशा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य की आपल्या सेवेने देव ऋणाईत होता. इतकी देवाची सेवा आपण केली पाहिजे. तेव्हाच आपल्याला हक्क राहील की देवाकडे काहीतरी मागा. काहीतरी मागायचंच असेल तर काय मागा. अभंगाच्या प्रथम चरणात हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी ओ हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी हरिदासाची हरिदासाची घरी ओ हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी माझा उपदवा जन्मांतरी माझा उपदवा जन्मांतरी मग उपदवा जन्मांतरी मग उपदवा जन्मांतरी मनसी गाई मनसी गाई मागा मनसी गाई मागा मनसी गाई मागा हो म्हणसी गाई मागा म्हणसी गाई मागा म्हणसी गाई मागा म्हणसी गाई मागा हरिदासा तुझे घरी मज उपस वाजले मातरी म्हणसी काय चिलेगा पांडुरंगा हरिदासाची ये घरी मज उपस वाजले मातरी म्हणसी काय पांडुरंगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंग 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 हेची देगा पांडुरंग हेची देगा देगा हेची देगा हेची देगा हेची देगा हेची देगा
तुका म्हणे अंगी शक्ती देई दाचे रंगी म्हणसी काय मागा हेची देगा पांडुरंगा. आपल्याला काय लाभ झाले आहे संत संगतीने थोर लाभ झाला मोह निरसला अवघा माझा. आज इथे बसलेले सगळ्या जणांना कोणाला काहीच घराची चिंता नाही, दाराची चिंता नाही, घरी कोणाची किती प्रॉपर्टी आहे, किती मोठा बंगला आहे, काही नाही आहे. कोणाकडे काहीच नाही. सगळे तल्लीन झाले आणि हे सगळं आपल्या भाग्यात आलं केवळ बाबांमुळं. त्या भगवंताला प्रार्थना करा सगळ्यांनी मिळून, देवाकडे प्रार्थना करा पुढच्या जन्मी आम्ही यांच्याच घरी जन्माला हेच माझे वडील व्हावेत. सांगा तुम्ही सगळ्यांना नाही वाटत का? सगळ्या जणी समाजामधल्यांच्यावर इतकं प्रेम करतात महिला पुरुष वर्ग की त्यांना असं परकेपणाच वाटत नाही. असं मला सुद्धा असं वाटतं की काहीतरी जन्मजन्मांतरीचं हे नातं, ह्याला विजन पॉवर म्हणतात इंग्लिशमध्ये. विजन असे असते की सगळे पॉझिटिव्ह विचाराचे एकत्र येतात, सगळेजण एकाच विचाराने एकाच धाग्याने आपण जोडले आहोत. इथे कुठे 50% आरक्षण भांडतोय का आपण? कोणी चाल म्हणावी, कोणी गावं, इथं महिला नकोत, पुरुष नकोत, आहे का कुठे? अजिबात नाही. सकळ आस येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. असं त्या देवाचं गोडवे गात जावे आणि देवाने आमच्यावर काय उपकार केले याची जाणीव इथं आल्यानंतर आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. जन्मदिन प्रत्येकाचा असतो, केक कापला जातो, 4 लोकांना वाटला जातो, टाळ्या वाजवल्या जातात, दिवे विझवले जातात. काय करतो आपण? करतो काय? आज आजोबांना हे वाटतं माझा बर्थडे साजरा व्हावाले, नातवाने केक आणावा, 81 लिहावा, दिवा लावावा आणि आजोबांना सांगवावा, विजवावा. म्हणजे आजोबांनी करावं की 81 वर्ष आम्ही काहीच केलं नाही, गेलं ते सगळं गंगेला. काय अपेक्षा असते? काय त्या बाबांची अपेक्षा विचार करा. काय अपेक्षा असते? काहीच नाही. संतांची संगत मला घडावी, संतांचं नामचिंतन मला घडावं
आणि संतांचीच सेवा घडावी, त्यातल्या त्यात ह्या वर्षीचं अधिकतम फळ त्यांना मिळावं, खूप अधिकतम मिळावं, खूप अधिकतम मिळावं. त्यांच्या सगळ्या इच्छा भगवंताने पूर्ण कराव्यात. कुठे जरी त्यांच्या मनामध्ये थोडी जरी त्रुटी असेल तर त्या देवाला दया यावी, कारण ते देवाकडे मागणार नाहीत हे आम्हालाही माहिती आहे. ते देवाकडे मागणारच नाहीयेत, पण देव न मागता त्यांना देणारच आहे. येते 1-2 वर्षात तुम्हाला निश्चितच कळेल. विठ्ठल विठ्ठल बघा, एखादा राजकारणी लोक आपल्याकडे येतात 4 दिवसापुरते, त्यांचं मत मिळाल्यानंतर ते आपल्याला काय विचारतात? निश्चितच विचारत नाही, सगळ्यांचा अनुभव आहे. पण निस्वार्थपणे समाजाची सेवा करण्याचं काम किती जण करतात? प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा असते. मला आत्ता कळलं वर बाबा 3-3 बस घेऊन जातात पंढरपूरच्या वारीला, कोणाकडून 1 रुपया सुद्धा घेत नाही. कुठला राजकारणी नेतो सांगा? नेतील ना तुम्हाला कधी? आम्ही बहुमताने निवडून आल्यानंतर ह्या वाढण्या मला बहुमताने निवडून दिलं म्हणून चला एवढ्या बस पाठवला. काहीतरी स्वार्थ होतं की नाही? तुम्ही सांगा, काय स्वार्थ? काहीच नाही. आहेत का असे कोणी जगामध्ये? फक्त संतच होऊन गेले, त्याने निस्वार्थपणे समाजाची सेवा केली. निस्वार्थ सद्ज्ञानरूपी ज्ञानदान आपल्याला मिळालं. तुमच्या सगळ्यांचा, माझा तुमचा सगळ्यांचा उद्धार व्हावा अशी कुठेतरी कळकळ. आणि याच संप्रदायामध्ये आल्यानंतर सगळ्यांचा उद्धार होईल. कारण ज्ञान देवेरचिला पाया आणि तुका झालासे कळस. आणि आपल्याला दिलेलं आहे का? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलोयाची कारणासी, बोलिले जे ऋषी, बोलिले साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. साच भावे वर्ताया. संतांचे मार्ग, झाडू 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 संतांचे मार्ग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले ऋषी, साच भावे वर्ताया. अभंगाचा भावार्थ सगळ्यांना समजला आहे असं समजून आणि संपला असं समजून एक वेळ आपण पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. विठोबा रखुमाई, टोपार कुमाई, टोपार कुमाई, विठोबार कुमाई, टोपार कुमाई, विठोबार 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 कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार
जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई 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 जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा जय 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 विठोबा रखुमाई विठोबा जय रखुमाई विठोबा 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 रखुमाई पंढरीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुवर्य कांबेकर महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरिदासाची घरी मग जन्म उपजवा जन्मांतरी मनसी काय मग हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाताव लाज नको म्हणे मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. बोलण्याच्या ओघात जर एखादा अपशब्द गेला असेल तर मला तो परत द्या आणि योग्य असेल तर आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि निश्चितच तुमचा सगळ्यांचा माझा सगळ्यांचा परमार्थाचा हा नंदादीप असा तेवत राहो आणि अशीच संतांची संगत आपल्या सगळ्यांना मिळो ही माऊली चरणी प्रार्थना करून इथेच सेवेला पूर्णविराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ओ ज्ञानोबा माऊली ओ ज्ञानोबा 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 माऊली 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली 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 ज्ञानोबा माऊली हरी माऊली 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 माऊली माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 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 माऊली तुकाराम 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 तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगे. किती कंट्रोल केला, किती कंट्रोल केला, उठले आणि शेवटी जय हो. नाचायलाच लागले. हो करा. आजच्या कार्यक्रमासाठी आयोजन नियोजन केले सगळ्यांचे, बाबांचे, समाजाचे. आजच्या कार्यक्रमासाठी विशेष असलेले रायगडचे बुलंद आवाज माझे मेवणे अविनाश बुवा आणि त्यांचे शिष्य आणि सगळेजण, तुमची मी सगळ्यांची ऋणाईत आहे. करविली तेसी केली कटकट वाकुडी की नीट कोण जाणे, कोण्या कारणे झालेस निर्माण देवाचे कारण देव जाणे. सगळ्यांची एक वेळ मी ऋण व्यक्त करून भगवंताकडे प्रार्थना करील की बाबांना असं आरोग्य आयुष्य सगळं द्यावं आणि बाबांच्या इच्छा सर्व भगवंताने पूर्ण करा ही माऊली चरणी प्रार्थना करून या ठिकाणी सेवेला दोन वादक आपल्या आनंदीचे शिष्य बरोबर आहे. ही दोन्ही पोरं दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. काही भूमीत अशी आहे महाराज, ज्याला स्पर्श झाली त्याचा कल्याण झाला महाराज. आदिनाथ कृष्णा खरोखर टाळ्या वाजवा यांच्यासाठी दोघांसाठी. म्हणजे सगळेजणच की भाऊ म्हटल्याप्रमाणे ही भूमीच अशी आहे आणि या भूमीचा आपल्याला थोडी तरी धूळ आपल्या कपालाला लागावी. हा की संत चरण राजा लागता सहज वासणेचे बीज जळून जावे आणि मग रामनामी उपजा आवडी सुख गडोगडी वाढो रागे. की हे सगळं त्यांनी स्वतःने अनुभवलंय आणि आपल्या सगळ्यांना मिळावं याच्या अट्टहासाने सगळेजण आपण इथे आलोत. थोडक्यात आपण सेवा इथे थांबून एकदा पांडुरंग परमात्म्याचं वेजन करू. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
बोलिले लेकरे वेडे वाकुडे उतर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैना किंगरा पुंडलिक वरदे हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की डीजे मध्ये तशा ज्या गीता ताईने आम्हाला उड्या मारायला लावल्या आम्ही नाविला तर उड्या मारलेल्या आहेत पण खरोखर ताईला काही